नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आजची घटना ऐकल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकणार आहे आणि तुमचाही या घटनेवर थोड्या वेळासाठी विश्वास बसणार नाही। पण कितीही नाकारलं तरीही ही घटना सत्य आहे। ही घटना आहे आई या शब्दाला काळीमा फासणारी। ही घटना आहे आई या नात्यावर बोट उचलणारी आणि ही घटना आहे आई या शब्दाचा अनादर करणारी, आई या शब्दावरचा विश्वास उडवणारी ही घटना आहे। असं म्हणतात की देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली। सगळी दुनिया मुलांच्या विरोधात जाते, पण आई मात्र आपल्या पोटच्या मुलांच्या हितासाठी एकटीच लढते। पोटच्या गोळ्याला साधं ठेच लागली तरीही वेदना त्या आईला होत असतात। पण एका घटनेनं हे सगळं काही खोटं ठरवलेलं आहे। त्याचं कारणही तसंच आहे। जेव्हा तुम्ही ते कारण ऐकणार आहात तेव्हा तुम्हालाही धक्का बसणार आहे। तर ही घटना नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। पण तत्पूर्वी तुम्ही क्राईम न्यूज मराठी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेल्या सगळ्या काही घटना सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना आहे हैदराबादमधील अमीनपूर येथील। चेन्नई हा वय वर्ष 50 तर राजिता वय वर्ष 30 असे हे दोघं पती पत्नी आपल्या 3 मुलांसोबत अमीनपूरमधील राघवेंद्र नगरमध्ये वास्तव्यास होते। या दोघांचे लग्न 2013 मध्ये झाले होते। त्यांना 3 मुलं होती। दोघं नवरा बायको आणि 3 मुलं असं 5 जणांचं सुखी कुटुंब गुण्या गोविंदाने या गावात या नगरामध्ये नांदत होतं। पती कामावर जात असे आणि पत्नी एक हाऊसवाईफ होती, म्हणून ती घर सांभाळायची आणि आपल्या मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायची। घरची जबाबदारी ती पार पाडायची। एक दिवस राजिताच्या मोबाईलवर मेसेज पडला की 10वीच्या बॅचचं गेट टुगेदर आहे, सगळ्यांनी यायचंच आहे। आता जुने मित्र मैत्रिणी भेटणार म्हटलं तर प्रत्येकाला जावंसं वाटणारच। तसंच काही राजिताच्या बाबतीतही घडलं। तिला देखील आपल्या मित्रमैत्रिणींची पटकन आठवण आली आणि तिलाही जाण्याची इच्छा झाली। आता गेट टुगेदरला जाऊ का असं म्हणून तिने पतीची परवानगी घेतली आणि पतीनेही क्षणाचाही विलंब न करता तिला जाण्यासाठी परवानगी दिली। पण हेच गेट टुगेदर किती महागात पडू शकतं याची साधी कल्पनाही कोणी केली नव्हती। राजिता ठरल्याप्रमाणे गेट टुगेदरला गेली। त्या ठिकाणी आनंदाने गेट टुगेदरचा सोहळा पार पडला। जुने मित्र मैत्रिणी त्या ठिकाणी तिला भेटले। अशातच तिचा एक वर्गमित्र शिवकुमार हा देखील गेट टुगेदरसाठी तिथे आला होता। त्याची आणि तिची भेट झाली। त्याचंही वय वर्ष 30। गेट टुगेदरच्या दिवशी त्यांचं थोडंफार बोलणं झालं आणि एकमेकांचे मोबाईल नंबर त्यांनी घेतले। त्यानंतर घरी आल्यानंतर सुरुवातीला शिवकुमारचा तिला फोन आला आणि तीही आपल्या मित्राशी बोलत आहोत तशाच पद्धतीने बोलली। पण हळूहळू शिवकुमारचे फोन येणं सुरू झालं। नंतर कालांतराने राजिता देखील शिवकुमारला फोन करू लागली आणि फोनवर त्यांच्या तासनतास गप्पाही रंगू लागल्या। त्यानंतर मात्र जे व्हायला नको होतं तेच झालं। दोघांचेही प्रेम संबंध सुरू झाले आणि याची खबर पतीला अजिबातच नव्हती। एक दिवस शिवकुमारकडे राजिताने लग्नाचा विषय काढला, तेव्हा शिवकुमारने देखील सांगितलं की हो, माझी देखील तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे, पण तुझे 3 मुलं त्यांचं करायचं काय? मला तुझी 3ही मुलं नको आहे। आता राजिता आणि तिचा नवरा चेन्नई हा यांच्या जवळजवळ 20 वर्षांचं अंतर होतं। राजिता 30 वर्षाची तर नवरा 50 वर्षाचा होता। अंतर खूप जास्त होतं, म्हणून की काय राजिताला पहिल्यापासूनच चेन्नई हा पसंत नव्हता। ती या लग्नाबाबत नेहमी उदास राहत होती आणि याबाबत तिने शिवकुमारला देखील सांगितलेलं होतं। अशातच तिला तिचा समवयीन वर्गमित्र भेटला होता आणि म्हणूनच ती त्याच्या प्रेमात पडली। पण प्रेमात पडल्यानंतर मात्र ती एक आई आहे हे विसरून गेली। आपण 3 मुलांची आई आहोत याचा तिला साफ विसर पडला आणि शिवकुमारचा तिच्यावर इतका प्रभाव पडला की
की शिवकुमार जसं जसं सांगत होता तसं तसं तिला सगळं काही मान्य होतं आणि शिवकुमार एकच गोष्ट म्हणत होता की मला तू हवी आहे, पण तुझी 3ही मुलं मला नको आहे. आणि याचाच प्रभाव तिच्यावर सातत्याने पडत होता. एक दिवस तो काळा दिवस उगवला, तो म्हणजे 27 मार्च. 27 मार्चच्या दिवशी राजिताने आपल्या 3ही मुलांना संपवण्याचं ठरवलं आणि याबाबत तिने शिवकुमारला देखील कळवलं. आता शिवकुमारलाही मुलं नकोच होती, म्हणून त्याने देखील तिला पटकन होकार दिला आणि तुला काय करायचं ते कर, पण आपल्यामध्ये तुझी मुलं येता कामा नये असं स्पष्ट शब्दात सांगितलं. यावर राजिताच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त शिवकुमारचे विचार फिरत होते. यामुळेच तिने आपल्या 3ही मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला. आपल्या पतीला यायला उशीर होतो हे तिला चांगल्या पद्धतीने ठाऊक होतं, म्हणूनच संध्याकाळच्या वेळेस पती घरी यायच्या आत तिने 3ही मुलांना एक एक करून टॉवेलच्या साहाय्याने मारून टाकलं. टॉवेलच्या साहाय्याने तिने मुलांचा गळा आवळला आणि त्यांचे प्राण घेतले. आता 3ही मुलं बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर थोडंही दुःख नव्हतं. तिला थोडाही पश्चाताप झालेला नव्हता. पतीची यायची वेळ झाली तिच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तिने पुन्हा एकदा एक बनाव रचला. मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागली आणि तितक्यात पती घरी आला. पतीने 3ही मुलांना झोपलेल्या अवस्थेत पाहिलं. तोपर्यंत त्याला शंका आली नाही, पण पत्नीचा आरडाओरडा पाहून त्याने विचारलं की अगं काय झालं. तेव्हा तिने सांगितलं की आम्ही चौघांनी दही भात खाल्ला होता आणि दही भात खाल्ल्यानंतर 3ही मुलांच्या पोटात दुखू लागलं आणि आता ती बेशुद्ध झाली आहे आणि माझ्याही पोटात प्रचंड वेदना होत आहे. मला हा त्रास सहन होत नाही. आता हे ऐकल्यानंतर पती घाबरला. तातडीने शेजारच्यांना बोलवलं. शेजारच्यांच्या मदतीने ते चौघांनाही दवाखान्यात घेऊन गेले. पण दवाखान्यात गेल्यानंतर जेव्हा बेशुद्ध मुलांना डॉक्टरांनी तपासलं तेव्हा 3ही मुलांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि हे ऐकल्यानंतर चेन्नई याच्या पायाखालची जमीन सरकली. आपले 3ही मुलं या जगात नाही हे ऐकून त्याला अश्रू अनावर झाले. पण आपल्या पत्नीची तब्येतही गंभीर आहे हे लक्षात घेऊन तातडीने तिच्यावर इलाज करण्यासाठी त्याने डॉक्टरांना सांगितलं. पण त्याला हे कुठे ठाऊक होतं की ती फक्त एक बनाव करत आहे, तिला काहीही झालेलं नाही. तिने आपल्या पतीला फसवलं होतं, परंतु या गोष्टी पोलिसांपासून फार काळ लपू शकल्या नाही. पोलिसांनी खोलवर तपास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की मुलांचे प्राण दहीभात खाऊन झालेले नाही, तर मुलांची हत्या करण्यात आलेली आहे आणि गळा आवळून त्यांची हत्या केलेली आहे. हे जेव्हा पोलिसांसमोर आलं तेव्हा राजिताची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिने आपला गुन्हाही कबूल केला आणि त्याचं कारणही पोलिसांना सांगितलं. तिने सांगितलं की माझे लग्न चेन्नई याच्याबरोबर 2013 साली झाले होते, मात्र लग्नाबाबत मी कधीही आनंदात नव्हते आणि आमच्या दोघांमध्ये कायम वाद होत होते. त्यामुळेच मी माझ्या मुलांचा जीव घेतला. यानंतर पोलिसांनी अजून चौकशी केल्यानंतर शिवकुमार सोबत असलेले प्रेमसंबंध देखील तिने पोलिसांसमोर कबूल केले आणि या प्रकरणामध्ये शिवकुमार हाही सहभागी होता असं देखील तिने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी राजिता आणि तिचा प्रियकर शिवकुमार यांना अटक केलेली आहे. या प्रकरणी या दोघांना कोर्टात हजर केले असताना त्यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आलेले आहे, अशी माहिती सांगारेड्डीचे पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी प्रसार माध्यमांना दिलेली आहे. चेन्नई याला आपल्या 3 मुलांना गमावण्याचं दुःख तर होतच, परंतु आपल्या पत्नीनेच आपल्या पोटच्या मुलांना मारलेलं आहे हे ऐकल्यानंतर मात्र त्याच्याही पायाखालची जमीन सरकली आणि ह्या गोष्टीवर त्याचाही थोड्या वेळासाठी विश्वास बसत नव्हता. पण हेच सत्य होतं. तर अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. तर या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर पाहत रहा. धन्यवाद.